सकाळचे 6 वाजले होते. 55 वर्षीय विलासराव रोजच्याप्रमाणे पार्कमध्ये फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडले. जेव्हा ते पार्कमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या शेजारी राहणारे त्यांचे मित्र प्रकाशराव तिथे आधीच ओपन जिममध्ये एक्सरसाइज करत होते. त्यांना पाहून प्रकाशराव म्हणाले, "मग विलास, काय म्हणतोयस? मुलाची इंटर्नशिप कशी चालू आहे?" तेव्हा विलासराव म्हणाले, "व्यवस्थित चालली असेल." प्रकाशराव म्हणाले, "चालली असेल म्हणजे? अरे तुम्ही सर्वजण एकाच घरामध्ये राहता, मग तेवढे तर ठाऊकच असेल ना?" विलासराव म्हणाले, "हो मित्रा, राहतो तर आम्ही एकाच घरात, पण कोणास ठाऊक जसजशी मुले मोठी होतात तसतशी आईवडिलांपासून दूर का होतात कोण जाणे. त्यांना फक्त आपला फ्रेंड सर्कल चांगला वाटतो." प्रकाशराव म्हणाले, "जेव्हा मुलाला वडिलांचे बूट यायला लागतात तेव्हा वडिलांनी मुलाला मुलगा नाही तर मित्र समजायला पाहिजे." विलासराव म्हणाले, "मी तर त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला त्याच्या आधुनिक जीवनापासून सवड कुठे मिळते." बोलता बोलता प्रकाशरावांनी घड्याळाकडे पाहिले. ते म्हणाले, "अरे बापरे, आज तर मला ऑफिसला लवकर जायचे होते. ठीक आहे विलास, मी निघतो, उद्या भेटू." असे बोलून प्रकाशराव आपल्या घराकडे निघून गेले. काही वेळ फिरल्यानंतर विलासराव सुद्धा स्वतःच्या घरी परत आले. तोपर्यंत पेपरसुद्धा आला होता. नेहमीप्रमाणे त्यांनी पेपर उचलला आणि ते आपल्या आराम खुर्चीवर बसून पेपर वाचू लागले. काही वेळ पेपर वाचल्यानंतर आपल्या दुकानावर जाण्यासाठी ते अंघोळ करून तयार झाले. तोपर्यंत त्यांच्या पत्नी सरिताताई यांनी डायनिंग टेबलवर चहा नाश्ता आणला. तेवढ्यात विलासराव म्हणाले, "अगं 9:30 वाजले आहेत आणि तुझा लाडका मुलगा अजूनही उठला नाही." "प्रशांत, अरे प्रशांत, सूर्य डोक्यावर आला आहे, आज उठणार नाहीस का?" विलासरावांनी आवाज दिला तेव्हा सरिताताई म्हणाल्या, "अहो तुम्हाला ठाऊक आहे ना, आजकालची मुले रात्री मोबाईल पाहण्यात एवढी व्यस्त असतात की त्यांना वेळेचे भान राहत नाही. याआधी तो वेळेवर झोपायचा, पण आता रात्रीचे 2 वाजले तरी मोबाईलला चिकटून असतो. मग रात्री उशिरा झोपल्यानंतर सकाळी लवकर कसा उठेल?" विलासराव म्हणाले, "ठीक आहे सरिता, त्याच्या कामाच्या संदर्भात काहीतरी पाहत असेल मोबाईलवर." नाश्ता करताना विलासराव म्हणाले, "बरं सरिता, मला कपाटातील पासबुक आणि चेकबुक काढून दे. आज दुकानावर जाण्याआधी मी बँकेत जाईन." सरिताताई म्हणाल्या, "ठीक आहे, आधी तुम्ही चहा प्या आणि हो, लाईट बिलसुद्धा भरायचे आहे. उद्या शेवटची तारीख आहे. जर उद्या लाईट बिल भरले नाही तर मग उगाचच विनाकारण 100 रुपयांचा दंड भरावा लागेल." "अरे हो, 100 रुपयांवरून लक्षात आले. काल प्रकाशसोबत बाजारात गेलो होतो ना, तेव्हा माझ्याकडचे पैसे संपले होते. त्यामुळे प्रकाशने त्याच्या मोबाईलमधून 100 रुपयांची ऑनलाईन पेमेंट केली होती. त्यामुळे त्याचे सुद्धा पैसे परत करायचे आहेत." सरिताताई म्हणाल्या, "ठीक आहे, द्या त्यांचे पैसे." नाश्ता केल्यानंतर सरिताताई बँकेचे पासबुक घेण्यासाठी त्यांच्या खोलीत गेल्या. तेव्हा त्यांचा मुलगा प्रशांत त्याच्या खोलीतून बाहेर आला. त्याला पाहून विलासराव म्हणाले, "गुड मॉर्निंग बेटा." पण त्यांच्या मुलाने प्रशांतने काहीही उत्तर दिले नाही, कारण त्याने त्याच्या कानामध्ये इयरफोनचे लावले होते. फ्रीजमधून पाण्याची बॉटल काढून तो विलासरावांच्या शेजारच्या खुर्चीवर बसला आणि मोबाईलमध्ये काहीतरी बघत पाणी प्यायला लागला. मोबाईलमध्ये सतत नोटिफिकेशन्स येत होते आणि प्रशांत पूर्णपणे त्यातच हरवून गेला होता. तेवढ्यात विलासराव म्हणाले, "प्रशांत बाळा, ब्रेड जॅम खाशील का?" तेव्हा प्रशांतने खूप मुश्किलीने त्याच्या मोबाईलवरून नजर हटवली आणि कानामधून इयरफोन काढत म्हणाला, "काय म्हणालात बाबा?" विलासराव म्हणाले, "अरे मी विचारले, तू ब्रेड जॅम खाणार आहेस का?" तो म्हणाला, "नाही बाबा." असे म्हणत तो पुन्हा त्याच्या मोबाईलमध्ये बिझी झाला. तेवढ्यात सरिताताई खोलीबाहेर आल्या आणि मुलाला मोबाईलमध्ये गुंग झालेले पाहून म्हणाल्या, "घ्या, झाली बघा तुमच्या मुलाच्या दिवसाची सुरुवात." प्रशांतने आपल्या आईचे बोलणे ऐकून सुद्धा न ऐकल्यासारखे केले आणि तो पुन्हा मोबाईल पाहायला लागला. विलासरावांना पासबुक आणि चेकबुक देत सरिताताई म्हणाल्या, "बरं मला सांगा, आज जेवणात काय बनवू?" काहीसा विचार करत विलासराव म्हणाले, "तुझ्या मुलाला विचार, प्रशांतला इडली सांबर खूप आवडतो." सरिताताई आपल्या मुलाकडे पाहत म्हणाल्या, "बाळा, आज इडली सांबर बनवू का?" तेव्हा प्रशांत मोबाईलवर आपली बोटे चालवत म्हणाला, "नको, आज मी बाहेर खाणार आहे. तुमचे तुम्ही बघा." तेव्हा विलासराव म्हणाले, "ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. सरिता, मग तू डाळ भात बनव. मी दुकानावर निघतो आता." असे बोलून विलासराव घराबाहेर निघून गेले. संध्याकाळच्या वेळी दुकानावरून परत येताना विलासराव आपल्या मित्राला प्रकाशला पैसे परत करण्यासाठी त्याच्या घरी गेले.
तेव्हा त्यांचा मित्र म्हणाला, अरे विलास, तू सुद्धा पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करायला शिक ना. अरे ही तर आजकालची गरज बनली आहे. कोणतेही बिल भरायचे असेल, पटकन चुटकीसरशी कामे होतात. विलासराव म्हणाले, अरे नको बाबा, माझे मला आपले ते पासबुक आणि चेकबुकच बरे आहे. त्या बहाण्याने थोडा वेळ का होईना बाहेर फिरणे होते. विलासरावांच्या ह्या बोलण्यावर प्रकाशराव म्हणाले, चल खोटारड्या, मला तर असे वाटते की तुला बँक कॅशियर आवडू लागली आहे. ह्या गोष्टीवर दोघे मित्र हसू लागले. काही वेळानंतर दोघेही चहा पीत गप्पा मारत बसले आणि मग विलासराव आपल्या घरी परत आले. तोपर्यंत 8 वाजले होते. घरी येताच ते आपल्या पत्नीला म्हणाले, प्रशांत घरी आला आहे का? सरिताताई म्हणाल्या, नाही आला. अरे हा अजूनही का आला नाही? 8 वाजायला आले आहेत. आपला मोबाईल काढून विलासरावांनी प्रशांतला फोन लावला, पण पलीकडून काहीही उत्तर आले नाही. तेवढ्यात त्यांच्या भाडेकरींचा मुलगा शरद त्यांच्याकडे आला आणि विलासरावांना काळजीत असलेले पाहून 12 वर्षांचा शरद म्हणाला, काय झाले अंकल, तुम्ही काळजीत का आहात? तेव्हा विलासराव म्हणाले, अरे मी बराच वेळ प्रशांतला फोन लावतोय, पण तो काही फोन घेत नाहीये. जाताना हा मुलगा काही सांगत नाही आणि आता मी फोन करतोय तर उचलत नाही. शरद हसत म्हणाला, अच्छा असे आहे होय. असे बोलून त्याने स्वतःच्या खिशातून मोबाईल काढला आणि मोबाईल पाहत म्हणाला, अंकल, 2 तासांपूर्वी दादा रोज गार्डनमध्ये फिरत होता आणि आता 1 तासापूर्वी कोणत्या तरी मुलीसोबत स्टारबक्समध्ये कोल्ड कॉफी पित होता. विलासराव म्हणाले, काय? पण तुला हे सर्व कसे ठाऊक झाले? शरद म्हणाला, अहो अंकल, हे सोशल मीडिया आहे ना, यामुळे सर्व काही ठाऊक होते. कोणी कुठेही जाऊ देत, इथे पोस्ट नक्की करतो. विलासराव म्हणाले, बघू दाखव बरं. शरद म्हणाला, हे बघा अंकल, हे आहे फेसबुक. कोण कुठे फिरते, काय खाते, काय पित आहे, कोणासोबत आहे, कोणाचा बर्थडे कधी आहे, हे सर्व काही यामुळे ठाऊक होते. विलासराव दंग होऊन म्हणाले, असे कसे होऊ शकते? तेवढ्यात शरदच्या व्हॉट्सअपवर एक व्हॉइस मेसेज आला. त्याने तो ऐकला. त्याच्या बाबांचा आवाज होता. कुठे आहेस शरद? तू अजूनही तुझा होमवर्क संपवला नाहीस आणि न सांगता बाहेर का निघून गेलास? पटकन घरी ये. मग शरदने व्हॉइस मेसेज केला, ठीक आहे बाबा, 5 मिनिटात येतो. अंकल, आता मी निघतो, माझे बाबा वाट पाहत आहेत. असे बोलून शरद लगेच निघून गेला. पण विलासराव अजूनही आश्चर्यचकित होऊन तिथेच उभे होते. थोड्याच वेळात प्रशांत घरी आला. त्यावेळेस विलासराव आणि सरिताताई रात्रीचे जेवण करत होते. तेव्हा त्याला पाहून विलासराव म्हणाले, अरे बाळा, जेवायला ये. तो म्हणाला, नको बाबा, मी खाऊन आलो आहे. विलासराव म्हणाले, अरे 1 चपाती तरी खा. रात्रीच्या वेळी उपाशी पोटाने झोपू नये. तुझ्या आईने जेवण खूप प्रेमाने बनवले आहे. वडिलांनी हट्ट केला, त्यामुळे प्रशांत डायनिंग टेबलवर बसला. तेवढ्यात सरिताताई नाराज होऊन म्हणाल्या, कुठे गेला होतास तू दिवसभर? तो म्हणाला, मी स्टारबक्सला गेलो होतो. तेव्हा विलासराव म्हणाले, अरे हो, आणि तिथली कोल्ड कॉफी तर 1 नंबर असते. वडिलांचे बोलणे ऐकून प्रशांत घाबरला आणि जेवण करता करता खोकू लागला. सरिताताई म्हणाल्या, भाजी कशी झाली आहे बाळा? यावर प्रशांत काही बोलला नाही. तो पुन्हा त्याच्या मोबाईलमध्ये बिझी झाला. प्रशांत, कमीत कमी जेवण करताना तरी मोबाईल बाजूला ठेवत जा रे. सरिताताई रागाने म्हणाल्या. तो म्हणाला, अगं आई, माझे एक महत्त्वाचे काम होते. विलासराव म्हणाले, ठीक आहे सरिता, त्याला जेवण करू देत. जेव्हा प्रशांतने मोबाईल बाजूला ठेवला तेव्हा विलासराव म्हणाले, बाळा, तुझे इंटर्नशिप कशी चालू आहे? सरिताताई म्हणाल्या, हो बाळा, आम्हाला लोक विचारतात तेव्हा आम्ही काहीही सांगू शकत नाही. यावर प्रशांत म्हणाला, आता काय सांगू तुम्हा दोघांना? डिजिटल मार्केटिंगबद्दल तुम्हाला काय समजणार आहे? अरे बाळा, पण तू आम्हाला कधी त्याबद्दल समजावलेच नाही. प्रशांत म्हणाला, अहो बाबा, तुम्हाला समजावले तरी ते समजणार नाही. सरिताताई म्हणाल्या, आता ह्याच्याकडून हेच ऐकायचे बाकी राहिले होते. ज्याला एवढ्या लाडात वाढवले, शिकवून मोठे केले, आज तो आम्हाला म्हणतोय की तुम्हाला काहीही समजणार नाही. आईचे बोलणे ऐकून प्रशांत नाराज होऊन जेवण अर्धवट सोडून त्याच्या खोलीत निघून गेला. तेव्हा विलासराव सरिताताईंना म्हणाले, अगं सरिता, आता आपला मुलगा मोठा झाला आहे. त्याला जरा प्रेमाने बोलत जा, व्यवस्थित समजावत जा. सरिताताई उदास होऊन म्हणाल्या, काळ किती वेगाने बदलत आहे ना, आणि बदलत्या काळानुसार मुलंही झपाट्याने बदलत आहेत. असे बोलून सरिताताई आपल्या डोळ्यातील अश्रू लपवत भांडी उचलून स्वयंपाक खोलीमध्ये निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी फिरायला गेलेल्या विलासरावांनी आपल्या मित्राला म्हणजे प्रकाशरावांना आपली अडचण सांगितली. तेव्हा ते म्हणाले, काळ बदलला आहे, त्यामुळे आजकालच्या मुलांना समजून घेण्यासाठी
आपल्याला त्यांच्यासारखाच विचार करावा लागेल आणि त्यांच्याप्रमाणेच आयुष्य जगायला शिकावे लागेल. आता मलाच बघ, सोशल मीडियावर अकाउंट बनवणे, ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणे हे सर्व मी सुद्धा शिकलोच ना. मग तू सुद्धा शिकून घे. माझा मुलगा काय करतो, कुठे जातो याकडे माझे पूर्ण लक्ष असते. विलासराव म्हणाले, अरे मग ही तर खूप चांगली गोष्ट आहे. माझा मुलगा काय करतो याबद्दल तर मला काहीच ठाऊक नसते आणि मी त्याला काही विचारायला गेलो तर तो उलट माझ्यावरच भडकतो. आमच्या भाडेकरीचा मुलगा शरद, काल त्याने त्याच्या मोबाईलमध्ये मला सोशल मीडियावर त्याची स्टोरी दाखवून सांगितले की प्रशांत रोज गार्डनमध्ये फिरायला गेला होता. अच्छा, शरदने मोबाईलमध्ये पाहून सांगितले की तुझा मुलगा गार्डनमध्ये फिरत होता. हे ऐकून प्रकाशराव काही विचार करायला लागले आणि म्हणाले, माझ्याकडे एक आयडिया आहे. विलासराव म्हणाले, कसली आयडिया? प्रकाशराव म्हणाले, विलास, तू सुद्धा स्मार्टफोन वापरायला सुरुवात कर. विलासराव म्हणाले, अरे बाबा, हे तू काय बोलतोयस? एकतर माझा मुलगा 24 तास त्याच्या मोबाईलमध्ये घुसलेला असतो, त्यामुळे माझी चिडचिड होते. आणि आता तू मला सल्ला देतो आहेस की मी सुद्धा स्मार्टफोन वापरण्याचा मूर्खपणा करावा? मुलाला फोनमधून बाहेर काढण्याऐवजी मी पण आता फोन घेऊन बसू का? प्रकाशराव म्हणाले, अरे नाही बाबा, मी असे कुठे म्हणालो की तू स्मार्टफोनमध्ये घुस म्हणून. जेवढी गरज असेल तेवढाच वापरायचा, पण स्मार्टफोनमुळे तू कमीत कमी तुझ्या मुलावर नजर तर ठेवू शकतोस ना. म्हणजे तो कुठे गेला आहे, कोणासोबत आहे, काय करतो आहे. विलासराव म्हणाले, तू बोलतोस ते बरोबर आहे, पण एक प्रॉब्लेम आहे. माझा मोबाईल तर बटनाचा आहे, त्यासाठी स्मार्टफोन घ्यावा लागेल. प्रकाशराव म्हणाले, मग त्यात काय एवढे? बाजारात जाऊन आपण तुझ्यासाठी एक स्मार्टफोन खरेदी करू. विलासराव म्हणाले, ठीक आहे, आज संध्याकाळी जाऊया. संध्याकाळी जाऊन दोन्ही मित्रांनी एक स्मार्टफोन खरेदी करून आणला. पण आता एक प्रॉब्लेम होता की विलासरावांना स्मार्टफोन वापरायला येत नव्हता आणि मुलाकडून शिकून घ्यावे म्हटले तर मुलगा त्याच्याच दुनियेमध्ये गुंग होता. त्यामुळे त्यांनी आपल्या भाडेकरीच्या मुलाला, शरदला आवाज दिला आणि मोबाईल कसा चालू करतात, कसा वापरतात हे त्याच्याकडून शिकायला सुरुवात केली. त्याच्या मदतीने त्यांनी फेसबुकवर ID बनवली. पोस्ट कशी टाकतात, अपडेट कसे चेक करायचे हे सर्व शरदने त्यांना शिकवले. त्यासोबतच शरदने त्यांना व्हॉट्सअपबद्दलही माहिती दिली. रविवारचा दिवस होता, त्यामुळे शरदकडे शिकवण्यासाठी आणि विलासरावांकडे शिकण्यासाठी बराच वेळ होता. संध्याकाळी प्रशांतने जेव्हा वडिलांच्या हातामध्ये स्मार्टफोन पाहिला तेव्हा तो चकित झाला आणि म्हणाला, बाबा, हा स्मार्टफोन तुमच्याकडे कसा आला? तेव्हा विलासराव म्हणाले, कसा आला म्हणजे? हा माझा फोन आहे. प्रशांत म्हणाला, म्हणजे तुम्हाला स्मार्टफोन वापरता येतो? विलासराव मोबाईलवर बोटे चालवत आपल्या मुलाला म्हणाले, आता तू तुझे फेसबुक चेक कर. प्रशांतने वडिलांची फेसबुक ID पाहिली आणि तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला, अरे वा, क्या बात है. तेवढ्यात विलासरावांचे लक्ष आपल्या पत्नीकडे गेले. सरिताताईंनी आज गुलाबी रंगाची खूप सुंदर साडी नेसली होती. तेव्हा विलासराव म्हणाले, सरिता, चल आपण एक फोटो काढू. प्रशांतने त्या दोघांचा फोटो काढला. तेव्हा विलासराव म्हणाले, अरे बाळा, आता आपल्या तिघांचा फोटो काढ. काय म्हणतात ते त्याला, म्हणजे सेल्फी घेऊयात. तेव्हा प्रशांतने हसत आपल्या कुटुंबासोबत एक सेल्फी काढली आणि विलासरावांनी त्यांचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा विलासराव बागेत फिरायला गेले तेव्हा तिथे प्रकाशरावही होते. त्यांना पाहून विलासराव म्हणाले, अरे प्रकाश, तुझी आयडिया तर कामी आली. प्रकाशराव म्हणाले, अरे वा, काय झाले? तेव्हा विलासराव म्हणाले, बघ ना, मी फेसबुकवर काल आम्हा तिघांचा फोटो पोस्ट केला होता, त्याला प्रशांतने सुद्धा लाईक केले आहे. प्रकाशराव म्हणाले, वा, क्या बात है. तेव्हा विलासराव म्हणाले, थँक्यू मित्रा, हे सर्व तुझ्यामुळे शक्य झाले. संध्याकाळी जेव्हा प्रशांत त्याचा मोबाईल चेक करत होता तेव्हा त्याच्याकडे एक व्हॉट्सअप मेसेज आला, ज्यामध्ये लिहिले होते, प्रशांत बेटा, आज मी घरी लवकर येणार आहे. आल्यावर मी आपल्या सर्वांसाठी मॅगी बनवणार आहे, त्यामुळे कुठे बाहेर जाऊ नकोस. मेसेज पाहून प्रशांतच्या चेहऱ्यावर हसू आले आणि मग त्यानेही मेसेज केला, ठीक आहे बाबा, नाही जाणार. बोलल्याप्रमाणे विलासरावांनी घरी आल्यावर मॅगी बनवली आणि मग संध्याकाळी तिघांनी एकत्र बसून मॅगी खाल्ली. सरिताताई म्हणाल्या, मॅगी तर खूप टेस्टी बनली होती. आता काहीतरी गोड खाण्याची इच्छा होत आहे. तेव्हा विलासराव म्हणाले, त्यात काय मोठे, मी पटकन जाऊन जिलेबी घेऊन येतो. त्यांचे बोलणे ऐकून प्रशांत म्हणाला, पण बाबा, जिलेबी आणायला बाहेर कशाला जायचे? आता तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून सर्व काही चालवायला शिकला आहातच, तर बाहेरून जेवण ऑर्डर कसे करायचे ते सुद्धा शिकून घ्या. हे ऐकून विलासराव चकित झाले. प्रशांत म्हणाला, मी तुम्हाला सांगतो. प्रशांतने बाबांचा मोबाईल घेऊन त्यांना जेवण ऑर्डर कसे करायचे ते शिकवले आणि सरिताताई दोन्ही बापलेकाला असे बोलताना पाहून मंत्रमुग्ध होत होत्या.
बऱ्याच दिवसानंतर त्यांना हे दृश्य पाहायला मिळाले होते. दुसऱ्या दिवशी प्रकाशरावांचा फोन आला. ते म्हणाले, विलास, संध्याकाळी पार्कमध्ये ये. बाकी आता तू मोबाईल व्यवस्थित वापरायला तर शिकलाच आहेस, तर आता मी तुझे इंस्टाग्राम अकाउंट बनवून देतो. थोड्या वेळातच विलासराव पार्कमध्ये पोहोचले, जिथे प्रकाशरावांनी प्रोफाईल फोटो लावण्यासाठी विलासरावांचा एक मस्त फोटो काढला आणि म्हणाले, आता हे सांग की इंस्टाग्राम अकाउंटचे युजर नेम काय ठेवायचे. विलासराव म्हणाले, विलास. आणखी काय? प्रकाशराव म्हणाले, अरे नाही मित्रा, युजरनेम काहीतरी चांगले असायला पाहिजे, म्हणजे काहीतरी कूल युजरनेम सांग. विलासराव म्हणाले, बरं, तुझे युजरनेम काय आहे? अरे माझे युजरनेम आहे जीना अभी बाकी आहे ना अगदी माझ्या विचारांप्रमाणे जिंदा दिल. तेव्हा विलासराव म्हणाले, अच्छा, माझे गिफ्ट शॉप आहे ना, त्यामुळे मी लोकांमध्ये आनंद वाटतो, त्यामुळे माझे युजरनेम असेल सांता क्लॉज. कसे वाटले? प्रकाशराव म्हणाले, अरे खूप मस्त आहे आणि हटके युजरनेम आहे. ते पुढे म्हणाले, आता आपण सर्वात आधी प्रशांतला फॉलो करू. प्रशांतने आपल्या वडिलांना इंस्टाग्रामवर पाहिले आणि तो आश्चर्यचकित झाला. सर्वात जास्त आश्चर्य त्याला तेव्हा वाटले जेव्हा त्याने त्यांची युजर ID पाहिली. सांता क्लॉज असे युजरनेम कोणी ठेवते का? हे बापा पण ना, असे प्रशांत मनातल्या मनात बडबडला आणि मग आपल्या प्रेझेंटेशनच्या तयारीला लागला. दुसऱ्या दिवशी प्रशांत लाईव्ह व्हिडिओ कॉलमध्ये त्याचे प्रेझेंटेशन देत होता. तेव्हा अचानक त्याच्या मोबाईलवर त्याच्या वडिलांचा फोन आला. फोन कट करून त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली. तेव्हा एक मेसेजसुद्धा आला. विलासराव सतत त्याला मेसेज करत होते आणि त्यामुळे प्रशांत डिस्टर्ब झाल्यामुळे सर्व काही विसरला. त्यामुळे त्याचे प्रेझेंटेशन काही चांगले झाले नाही, म्हणून त्याला त्याच्या बाबांचा राग आला होता. संध्याकाळी जेव्हा विलासराव दुकानावरून घरी आले तेव्हा त्यांनी शरदला मोबाईलसमोर डान्स करताना पाहिले आणि विचारले, शरद बेटा, हे तू काय करतो आहेस? तेव्हा शरद म्हणाला, अंकल, मी रील्स बनवतो आहे. हे काय असते? असे विलासराव यांनी विचारले असता शरद हसायला लागला. त्याने रील्सबद्दल विलासरावांना सांगितले आणि दोघांनी मिळून एक रील बनवली, ज्यामध्ये दोघेही डान्स करत होते. विलासराव खूप छान डान्स करत होते, त्यामुळे लोकांना रील्स खूप आवडली. त्यामुळे खुश होऊन दोघांनी आणखी एक रील्स बनवली. इकडे प्रशांतने जेव्हा विलासरावांचा हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्याला भयंकर राग आला. 2 दिवसानंतर प्रशांतचे मित्र त्याला भेटायला घरी आले. काही वेळ गप्पा मारल्यानंतर जेव्हा ते जाऊ लागले तेव्हा विलासराव समोरून आले. त्यांना पाहून प्रशांतचा एक मित्र म्हणाला, काका, आम्ही तुमच्या रील्स पाहतो. काय डान्स करता हो तुम्ही, अगदी एखाद्या फिल्मी हिरोप्रमाणे. आणि तुमचे युजरनेमसुद्धा छान आहे, सांता क्लॉज. आणि पुढे लिहिले आहे की मी लोकांना आनंद वाटतो. खूप छान. जेव्हा प्रशांतचे मित्र असे बोलत होते तेव्हा प्रशांत आपल्या वडिलांकडे रागाने पाहत होता. त्याला मनातल्या मनात वडिलांची लाज वाटत होती. मित्र गेल्यानंतर जेव्हा प्रशांत घरी आला तेव्हा विलासराव खुश होऊन म्हणाले, अरे मला ठाऊकच नव्हते की रील्स कसे बनवतात. शरदसोबत मी सुद्धा माझ्या 1-2 रील्स बनवल्या. बऱ्याच लोकांनी खूप लाईक केले, पण तू का लाईक केले नाहीस? हे ऐकताच प्रशांतचा राग बाहेर पडला. तो म्हणाला, बास करा बाबा, कंटाळलो आहे मी तुम्हाला, आणि आणखी किती लाज आणणार आहात तुम्ही मला? कुठे तो लहान शरद आणि कुठे तुम्ही? माझे मित्र तुमचे कौतुक करण्याऐवजी तुमची चेष्टा करत होते, एवढे सुद्धा समजत नव्हते का तुम्हाला? तुमच्यामुळे माझ्या मित्रांमध्ये माझा किती अपमान होत आहे. जेव्हा कधी मी एखादे काम करायला बसलो तर त्यावेळेस तुमचे एवढे मेसेज येतात की माझा फोकस संपतो. कालसुद्धा तुम्ही असेच काहीसे केले. ह्याच कारणामुळे माझ्या टीम लीडरला वाटत होते की माझ्या कामात लक्ष नाही. तुम्ही पूर्वीसारखे का राहत नाही बाबा? जेव्हापासून हा फोन तुमच्या हातात आला आहे तेव्हापासून तुमचे डोके काही ठिकाणावर नाही. मला तुमचे हे चाळे अजिबात आवडत नाहीत बाबा. त्यामुळे मला सर्वांसमोर तुम्हाला बाबा बोलण्याची सुद्धा लाज वाटायला लागली आहे. प्रशांत रागामध्ये मोठमोठ्याने बोलत होता आणि विलासराव आणि सरिताताई चकित होऊन त्याच्याकडे पाहत उभे होते. तेवढ्यात सरिताताई रागाने म्हणाल्या, प्रशांत, तुला काही लाज वाटते की नाही? अरे कोणता मुलगा आपल्या वडिलांना अशा प्रकारे बोलतो? प्रशांत म्हणाला, अगं आई, तू पाहिले नाहीस का माझे मित्र काय म्हणाले? सर्व जग बाबांबद्दल असा विचार करत आहे. घर बसल्या बाबा मला अपमानित करत आहेत. त्याचे बोलणे ऐकून सरिताताईंना भयंकर राग आला आणि त्या म्हणाल्या, बास कर प्रशांत, खूप झाले. तुझे बाबा जे काही करत आहेत त्याला फक्त तू जबाबदार आहेस. तुला काय वाटते, यांना मोबाईलची आवड होती? प्रशांत म्हणाला, अगं आई, आवड नाही तर आणखी काय आहे? सोशल मीडियावर उगाच कसल्याही पोस्ट टाकत असतात, बिनकामाचे मेसेज पाठवतात. मला सांग, घरातल्या घरात कोणी कोणाला व्हिडिओ कॉल करतात का? अगं हे तर जाऊ देत, आजकाल लहान मुलांसोबत रील्स बनवायला लागले आहेत हे. बाबा, काहीतरी लाज वाटू दे जरा.
जरा तरी तुमच्या वयाचा विचार करा. तेवढ्यात सरिताताई म्हणाल्या, अच्छा, मग तू कधी विचार केला आहेस का तुझ्या वडिलांचा? तू तर तुझ्या दुनियेत इतका व्यस्त आहेस की तुला इतर कोणाचीही पर्वा नाही. जरा विचार करून सांग, जेव्हापासून हा फोन तुझ्याकडे आला आहे तू कधी आमच्याजवळ बसून 2 मिनिटे तरी बोललास का? तू सांग बरं, शेवटचे कधी आमच्या तब्येतीची विचारपूस केली होतीस तू? किंवा तुझ्याबद्दल आम्हाला काही सांगितले होतेस? अरे तू कधी आम्हाला हे तरी विचारले आहेस का? आई बाबा तुम्ही जेवलात का? आणि आज तू तुझ्याच वडिलांना ऐकवत आहेस की तुम्ही पूर्वीसारखे नाहीत म्हणून? आधी स्वतःला विचार, तू पहिल्यासारखा राहिला आहेस का? दिवसभरात कितीतरी वेळा आम्ही तुला फोन करतो, पण तू कधी स्वतःहून आम्हाला फोन केलास का? आई काळजी करू नको, मी ह्या वेळ येईन म्हणून. तुझ्या आयुष्यात काय चालू आहे हे आम्हाला सांगणेसुद्धा तुला गरजेचे वाटत नाही. त्यामुळे विचार केला की चला, मेसेजच्या मार्फत का होईना कमीत कमी आपल्या मुलाशी थोडेसे बोलणे तरी होईल. मान्य आहे, काळासोबत बदलणे गरजेचे आहे, पण आपल्या आईवडिलांचाही काहीसा विचार कर. आम्हालाही तुझ्याशी बोलावेसे वाटते, तुझ्यावर प्रेम करावेसे वाटते, आमच्या मनात काय आहे हे तुला सांगावेसे वाटते. तुझ्या आईवडिलांनी तुझ्याकडे थोडासा वेळच तर मागितला होता ना. आज सरिताताई रागामध्ये खूप काही बोलून त्यांचे मन हलके केले होते. तेव्हा प्रशांत पाय आपटत रागाने त्याच्या खोलीत निघून गेला. विलासराव अजूनही शांत बसले होते. त्यांनी खिशातून मोबाईल काढून बाजूला ठेवला आणि निराश होऊन खोलीत जाऊन झोपले. तिकडे आपल्या खोलीत बसलेला प्रशांत जुन्या आठवणींमध्ये हरवला होता की कसे लहानपणी त्याचे आईबाबा त्याचा लाड करत होते. जेव्हा त्याचे बाबा दुकानातून परत यायचे तेव्हा तो त्यांना दिवसभर त्याने काय काय केले हे सर्व सांगत होता आणि त्याचे बाबासुद्धा खूप लक्षपूर्वक त्याचे एक एक बोलणे ऐकायचे. थोडासा वेळ मिळायचा तेव्हा तो आपल्या वडिलांसोबत लुडो किंवा कॅरम खेळत बसायचा. कुठे गेले ते दिवस? शेवटी या परिस्थितीला तो स्वतःच जबाबदार होता. हा विचार करून प्रशांतला आपल्या कृत्याची लाज वाटू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रशांत आपल्या खोलीतून बाहेर आला. नेहमीप्रमाणे विलासराव पेपर वाचत होते आणि सरिताताई भाजी चिरत होत्या. प्रशांतने मोबाईल बाजूला ठेवला आणि त्याला काहीतरी बोलायचे होते म्हणून आईबाबांकडे पाहिले आणि म्हणाला, गुड मॉर्निंग आई, गुड मॉर्निंग बाबा. पण त्या दोघांनी काहीही उत्तर दिले नाही. त्यानंतर आपल्या आईवडिलांना खाली वाकून नमस्कार करत तो म्हणाला, बाबा, मी काल तुमच्याशी जे काही वागलो त्यासाठी मी तुमची माफी मागतो. खरी तर चूक माझी आहे. असे बोलत प्रशांत आपले दोन्ही कान पकडून उभा राहिला. विलासराव आणि सरिताताईंच्या डोळ्यातून पाणी आले आणि त्यांनी प्रशांतला मिठी मारली. तो म्हणाला, आई, आज नाश्ता मी बनवेन आणि तुम्ही दोघांनी खाऊन सांगा की मी नाश्ता कसा बनवला आहे. एवढे बोलून प्रशांत स्वयंपाक खोलीमध्ये गेला. आज विलासराव आणि सरिताताईंचे घर पूर्वीप्रमाणे गजबजलेले होते. प्रशांतने पटकन पोहे बनवले तेव्हा सर्वांनी एकत्र बसून पोहे खाल्ले. तेवढ्यात शरद धावत विलासरावांकडे आला आणि म्हणाला, हे बघा अंकल, आपण दोघांनी मिळून जी रील बनवली होती ना त्याला आजपर्यंत 5 मिलियन लोकांनी पाहिले आहे आणि तुम्हाला ठाऊक आहे का, तुमचे 3 लाख फॉलोअर्स झाले आहेत. हे ऐकून विलासराव आणि सरिताताई तर आश्चर्यचकित झाले आणि प्रशांत तर आ वासून कधी आपल्या वडिलांकडे पाहत होता तर कधी त्याच्या मोबाईलकडे. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.